थँक्यू. खोपड्या सिस्टर म्हटला हा तू बहीण सिस्टर झाली तुझी. हा. आता तर तिचं काम तुला करायलाच पाहिजे. हे करणार 100% करणार. अरे तसं पण खोपडी कुणाचे उपकार नाही ठेवत. करणार करणार तुझं काम करणार. बोल काय काम आहे? सांग सांग. हा, बस 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 सगळं सगळं समजलंय मला. म्हणजे एका बाईला असं उचलायचे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे, परत तिला काही तासांनी गावात आणून तिच्या घरी सोडायचे. बरोबर बरोबर ना? अरे माझ्या लक्षात आले. मी हे 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 काम आपल्याला सुमील करायचं ना. एकदम असं रात्रीला एकदम गावात अशी शांतते अशी अरे, गाडी अरे, गाडी घेऊन येतो. हो. त्या बाईला गाडी चालू तुमच्या तिघींना पण घेतो आणि दवाखान्यात जाऊ. हा. या कानाची खबर त्या कानाला होणार नाही. चल बरोबर. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे वंदे मातरम. वंदे मातरम. हा. अहो काय करताय तुम्ही? अगं उद्या कानबाईचं जागरण आहे आपल्या घरात. काय? अगं आईने नवस केला होता, आपला संसार रांगायला लागला की कानबाईचा उत्सव करणार, अख्ख्या गावाला निवद द्यायचंय. अरे हा, आणि वर्षभरात आपल्याला बाळ झालं तर मग परत दणक्यात कानबाईचा उत्सव करणार. बघत का बसली? पकड, कर सुरू. चल 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 चल. हे आई कानबाई, तू जगत जननी आहेस, तुला सगळं माहिती आहे. मी कोणत्या परिस्थितीतून जाते, मी कुठे फसले हे तू चांगलंच जाणते. माझ्या घरच्यांना, माझ्या नवऱ्याला मला दुखवायचं नाहीये ग. पण मी जर कमलाला साथ नाही दिली तर तिचं आयुष्यच संपून जाईल. तिच्या 2 मुली आईच्या सुखाला मुकतील. मला फक्त मानवतेचा धर्म पाळायचा आहे. आई तुम्हाला इतकी शक्ती दे की मी यातनं बाहेर पडेल आणि माझं काम पूर्ण करेल. मला रस्ता दाखव आई, मला रस्ता दाखव.